मनसे नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक। शिवाजी पार्क येथील कार्यालयामध्ये मनसेची बैठक। उद्या सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन। डोंबिवलीनंतर उद्या मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं एकत्र आंदोलन। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात एकत्र आंदोलन। दिल्लीमध्ये एअर इंडियाचं फ्लाईट पुन्हा उशिरानं। एअर इंडियाच्या गोंधळाचा सुप्रिया सुळेंनाही फटका। सुप्रिया सुळेंनी पोस्ट करत व्यक्त केली नाराजी। टेस्ट क्रिकेटमध्ये होणार ऐतिहासिक बदल। आता 5 नव्हे तर 4 दिवसांचा कसोटी सामना। टेस्ट क्रिकेटसाठी आयसीसीचा नवा फॉर्म्युला। संत शिरोमणी नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना। 28 दिवसांनी पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार। पालखीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचा सहभाग। सांगलीमध्ये काँग्रेसला भाजपचा मोठा धक्का। काँग्रेस नेत्या जयश्री पाटील उद्या करणार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश। तेहरानमधील भारतीयांनी शहर सोडावं। इस्रायल इराणच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरिकांना महत्त्वाची सूचना। रत्नागिरीतील जगबुडी नदीवरील 70 वर्ष जुना पूल धोकादायक। 30 गावांचा खेड तालुक्याशी संपर्क तुटण्याचा धोका। जालन्यामध्ये वृद्ध शेतकऱ्याला बेदम मारहाण। भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील घटना। शेतात साचलेलं पावसाचं पाणी काढण्यावरून वाद। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गडचिरोली पोलिसांनी केला आंतरराज्यीय वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश। छत्तीसगडमधील तिघांसह एकूण 7 आरोपींना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।